हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी हनुमंत कापरे, ॲस्क्लेपियस या वेलनेस या आयुर्वेदिक संस्थेचा डिस्ट्रीब्युटर आहे. तर आपल्याकडे आज या संस्थेच्या माध्यमातून मोठा आपल्याकडे रिझल्ट आलेला आहे. तर तो रिझल्ट काय आलाय आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. तर तुमचं नाव सांगा मावशी, नाव सांगा तुमचं. माझं काशीबाई भगवान खटके आणि नैमिष सरांचं. भगवान खटके माझा मुलगा आहे. हम्म, आणि त्याला तो जिवाचा त्रास होत होता. बरं. जिवाला जखम होती मोठी. हम्म, आम्ही तपासणी केल्यानंतर कॅन्सर म्हणून आलं. हा कॅन्सर म्हणून आल्यावर मग आम्ही सातारा येथे ट्रीटमेंट घेतली 45 दिवस. बरं. तर त्या 45 दिवसाच्या ट्रीटमेंटने खूप त्रास झाला. खूप त्रास झाल्यावर मग परत आमचे पाहुणे आहेत नाजेरकर साहेब. हम्म, नाजेरकर साहेबांचा आम्हाला पत्ता मिळाल्यावर मग आम्ही त्यांची औषधं मागवली. बरं. आधी आधी अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता, त्याचा काय त्रास होत होता त्यानंतर? त्यांना जीवाने खाता येत नव्हतं. हम्म, जीवाला जखम होती. आणि ती कोर्स करताना सुद्धा 4-4.5 बोलता येत होतं त्यांना? बोलता येत नव्हतं. हम्म. आणि 4-4.5 महिने तर पाईपांचं अन्न पाणी होतं. अच्छा, हे पाईपने पाणी सगळं जेवण सगळं खाऊन सगळं जेवण पाईपने सगळं चालू पाईपनेच होतं, होतं. बरोबर? 4 महिने 20 दिवस. 4 महिने 20 हो, दिवस. परत पाईप काढल्या पण त्या दिवशी त्यांना पाणी पण पिता आलं नाही. अच्छा. आणि मग आम्ही खूप हवालदिल झालो होतो. हम्म. मग आम्ही असं इकडे तिकडे तपास काढण्यात आम्हाला नाजेरकर साहेबांचा ऍड्रेस मिळाला. हा, म्हणजे नाजेरकर सर जे आहेत आपले, सर, हो. विठ्ठल नाजेरकर हे पाहुणे आहेत पाहुणे तुमचे. आहेत आमच्या हा जवळचे. हा. आणि मग त्यांनी सांगितलं ही औषधं तुम्ही घेऊन बघा. आणि आम्ही ती औषध खूप श्रद्धेने घेतली. आपले ह्या आयुर्वेदिक संस्थेचे आपले आयुर्वेदिक रस आहेत, खूप श्रद्धेने घेतले तुम्ही. हा, त्यानंतर तुम्हाला कसे वाटले? आणि आमच्या मुलाला त्याचा रिझल्ट पण चांगला आला. हम्म. पहिले 3 महिने झाल्यावर परत आणखी 3 महिने औषध म्हणजे घेतली. 6 जवळजवळ महिन्याचा कोर्स. 6 महिन्याचा कोर्स तुम्ही केलेला आहात हो. तुम्ही. त्यानंतर आपले रस जे घेतले हम्म. त्यानंतर आपले रिपोर्ट काही बनवले तुम्ही? नॉर्मल आले. हा, नॉर्मल रिपोर्ट आपले normal आले सगळे आमचे. रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. हो, हो. तर आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही समाधानी आहात का? हे ॲस्क्लेपियस हो, हो. संस्थेचे आपले जे रस आहेत, हो, तर समाधानी ते रस जे आभारी आहे, आहोत, समाधानी हा, आहोत. रस आहेत त्याचे गुण आपल्याला आता किती टक्के तुम्हाला वाटतं की आम्हाला बरं वाटतं ह्या आपल्या आयुर्वेदिक? 80-85% 80-85% तुम्हाला आता हो. पूर्ण एकदम स्वतःच्या ते स्वतः जेवण करतात, करतात. बोलतात, हो. बरोबर आहे. हो. आणि सगळं जेवण वगैरे सगळं. भरपूर त्यांचं सगळं चालू आहे व्यवस्थित. बरं, हो. आता आपल्याकडं हे जे आहेत तर ताई तुम्ही ते हे आणा फक्त तोपर्यंत आपले कोणकोणते जे रसाचे एक बॉटलचं हे आणा. हा. तेव्हा कधी तिथलं घेतलं हा. व्हिडिओ काढून तरी हो, नाही चालेल. नाही ठीक, हातात घेऊन आपण फक्त त्यांच्या जवळ एक एक सांगूया. एकाजवळ हा, घेऊन एक. एक एक. हा. तर एक तर हा, आता आपल्याकडे हे रस जे आहेत हे कोणकोणते रस वापरले आपण याच्यासाठी? क्लोरोडॉग रस आपण वापरलेला आहे. द्या एक एक. हा, इमोनडॉग आपण रस सरांनी वापरलेला आहे. आणि आपलं ॲस्क्लेपियस संस्थेचा नोनी हा ज्यूस आहे. आणि सिबकडॉग हा एक सिबकडॉग पण रस वापरलेला आहे त्यांनी. आणि का द्या बस बस बस. पंचतुलसी आपली आहे. आणि कुर्केडॉग कॅप्सूल ह्या सुद्धा आपल्या वापरल्यात. आणि त्यांचा जिभेचा ही होतं, त्यांना जिभेला जी जखम होती कॅन्सरची, त्यासाठी त्यांनी ते लावण्यासाठी पण त्यांनी ही आपली डेंटोडॉग पेस्टचा उपयोग केलेला आहे. तर त्यांना याच्यामधून यांना एवढा रिझल्ट आलेला जवळजवळ. आता त्यांनी जे आपले कोर्स केले की अगोदर त्यांना बोलायला पण येत नव्हतं, खायला जेवण पण जात नव्हतं, नळीनी पाईपनी त्यांना जेवण जात होतं. तर आपण त्यांना एवढा जवळ 85% त्यांना रिझल्ट आलेला आहे असं आपण त्यांच्या तोंडूनच, त्यांच्या आईंच्या तोंडूनच आपण ऐकले. तर आपण आता एक प्रत्यक्ष काय करूया, आपण नैनिश सरांनाच त्यांच्याकडून एक थोडंसं त्यांनाच बोलतील ते. सर तुमचं एक सांगा, तुम्ही 1 मिनिटं जरा तुमच्याविषयी. आता बरं आहे. सुरुवातीला ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी बी इतकं हवालदिल झालो होतो की काय होतंय काय नाही असं इतकं टेन्शन होतं माझ्या डोक्यावर. पण ते थोडंसं औषधी घेतल्यापासून अन्न नाही खाता येते, थोडंसं व्हायचा फरक पडत चाललाय. आणि माझा रिपोर्ट होता असा होता की डॉक्टरनी सांगितलं होतं की मला सर्जरी करावं लागेल, गाठ आहे. बरोबर. परंतु ते सर्जरी करायची टळली. बरोबर. हा, टळली. गाठ वगैरे जी होती पूर्ण आता सगळी गाठ सुद्धा नॉर्मल आता आली. शेवटचा रिपोर्ट आपला पेट स्कॅनचा रिपोर्ट होता, तो चांगला आला. बरोबर. त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे, नाहीतर ऑपरेशन अटळ बरोबर. म्हणजे होतं. ऑपरेशन ही तुम्हाला सांगितलं होती तर लाखो रुपये तर जाणार होते, पण त्यापेक्षा तुम्हाला ही आपल्या आयुर्वेदिक रसांनी गुण तुम्हाला एकदम जवळपास आता 100% जवळपास गुण आलेला आहे. आपल्याला पुढे पण आपल्याला थोडी काळजी घेऊन आपल्याला ते घ्यायचे. तर तुम्हाला मावशी असतील, ताई असतील, तुम्ही काय सांगाल की हे आपण तुमचा जो घरामध्ये एवढा जर गुण आलेला आहे
तर लोकांना तुम्ही असे काय आजारांनी काय व्याधींनी जे काही त्रस्त असतील काही कुटुंब त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? 100% मार्गदर्शन करू की आम्ही त्यांना. त्यांनी हे रस आपले वापरले पाहिजेत का नाही ते तुम्ही- पाहिजेत वापरले पाहिजेत. हा, लोकांना तुम्ही सांगाल की हे रस अवश्य तुम्ही. त्याची जाहिरात करू आम्ही. बरं, चालेल धन्यवाद. आणि केलीच आमच्या मुलाला बहिणीच्या मुलाला सांगितलं हा, बरोबर घ्यायलाच लावलं. बरोबर आमच्या आहे. बहिणीचाच मुलगा. तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्ही आज तुमच्या नातेवाईकांना पण सांगताय की हे प्रोडक्ट तुम्ही ह्या शेवट संस्थेचे आमच्या रस घ्या. मुलीच्या मुलीला घ्यायचंय. परत आमच्या त्या भाऊजाईच्या औषधासाठी विचारलं. आता आपला हा जो आहे आता फलटण तालुक्यामध्ये तुमचं गाव आहे गोकळी गाव आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. चांगलंच तुम्हाला असंच आरोग्य चांगलं लाभो. हो.